इथे मी 250 ग्रॅम फ्लॉवर घेतलेले आहे आणि फ्लॉवरचे तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने मी मोठे मोठे तुकडे केलेले आहे। तर फ्लॉवरचे तुकडे करताना व्यवस्थित ही चेक करून घ्यायची आणि ही फ्लॉवर मी आता 2 ते 3 पाण्याने धुवून घेणार आहे। आता इथे मी कढईमध्ये पाणी टाकलेलं आहे आणि पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ देखील टाकायचं आहे आणि धुतलेली फ्लॉवर आपण आता ह्या पाण्यात टाकून घेणार आहोत। आपल्याला ही फ्लॉवर 2 मिनिटांसाठी पाण्यात उकळून घ्यायची आहे। असे केल्याने फ्लॉवरचा उग्र वास हा निघून जातो आणि भाजी देखील बेचव लागत नाही। आता पाण्याला उकळी येईपर्यंत आपण भाजीसाठीचे वाटण तयार करून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी आल्याचा थोडा तुकडा घेतलेला आहे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आणि अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे। तर खोबऱ्याच्या ह्या पद्धतीने मी काप करून घेतलेले आहे। आता पाणी न टाकताच याचे वाटण तयार करायचे आहे। तर तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने मी खोबरं हे वाटून घेतलेलं आहे आणि आता 2 मिनिटे झालेली आहे आणि पाण्याला देखील उकळी आलेली आहे। आता आपल्याला ही फ्लॉवर गरम पाण्यातून काढून घ्यायची आहे। आता त्याच कढईमध्ये मी इथे 2 चमचे तेल टाकलेलं आहे। तेल थोडं गरम झाले की याच्यामध्ये छोटा 1 चमचा भरून जिरे टाकलेले आहे। जिरे छान तडतडले की त्याच्यामध्ये 3 काळी मिरी टाकलेली आहे आणि 1 तमालपत्र टाकलेले आहे। आता आपल्याला याच्यामध्ये फ्लॉवर टाकून घ्यायची आहे आणि ही फ्लॉवर आपल्याला 2 मिनिटांसाठी तेलामध्ये मस्त अशी परतवून घ्यायची आहे। गॅस हा मंद आचेवर ठेवायचा आहे। आता इथे मी 1 टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे, तर तो देखील आपल्याला फ्लॉवरमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि एकदा आपण परतवून घेऊया। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे, पाव चमचा इथे हळद टाकलेली आहे, 1 चमचा काळा मसाला टाकलेला आहे, तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आणि अर्धा चमचा लाल मसाला टाकलेला आहे। आता आपल्याला 1 ते 2 मिनिटांसाठी हे सर्व मसाले तेलामध्ये छान असे परतवून घ्यायचे आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि आता मस्त असे आपले मसाले हे परतवून झालेले आहे। आता याच्यामध्ये आपल्याला खोबऱ्याचं वाटण टाकून घ्यायचं आहे आणि हे खोबऱ्याचं वाटण आपल्याला फक्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक साईडला मी इथे गॅसवर गरम पाणी करायला ठेवलेले आहे। तर इथे आपल्याला भाजीमध्ये गरम पाणी ओतायचं आहे। तर जितका आपल्याला रस्सा हवा असेल तितकं आपण भाजीत पाणी टाकायचं। आता भाजीला उकळी येऊन द्यायची आणि उकळी आली की आपल्याला 6 ते 7 मिनिटांसाठी मंद आचेवर झाकण ठेवायचं आहे। तर आता 6 ते 7 मिनिटे झालेली आहे आणि आपली फ्लॉवरची भाजी छान अशी शिजलेली आहे। तर भाजी बनवण्यासाठी हा वेळ देखील खूप कमी लागलेला आहे आणि आपण याच्यामध्ये जास्त मसाले देखील वापरलेले नाही आहे। खूपच कमी वेळेमध्ये झटपट अशी तयार झालेली आहे फ्लॉवरची भाजी। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे। धन्यवाद।